आपल्या शहरामध्ये जो सुका कचरा तयार होतो त्यापैकी 8 ते 10% कचरा हा प्लॅस्टिक कचरा असतो. त्यामध्ये प्रामुख्याने मल्टीलेअर प्लॅस्टिक म्हणजेच MLP हे जास्त प्रमाणात असतं, ज्याचं पुढे रिसायकलिंग करणं देखील अवघड असतं. तर आज आपण पाहूया अशाच एका संस्थेबद्दल जे हे प्लॅस्टिक वापरून विविध वस्तू बनवतात. मी इकोकारीत विविंग युनिटमध्ये काम करते. आम्हाला 6 महिने तरी पूर्ण हे शिकायला गेले, नंतर मग यायला लागलं. मग आम्हाला इथं त्यांनी सगळं शिकवलं, म्हणजे कटिंग कशी करायची, ती बॉबिन कशी भरायची. आता आम्हाला सगळं जमायला लागलं. आता जाणून घेऊया ही प्रक्रिया नक्की कशी असते ते. सो द प्रोसेस में पहला ये होता है कि जो वेस्ट है उसको वॉश किया जाता है, सैनिटाइज किया जाता है. सैनिटाइज करने के बाद में हम उसको कलर वाइज सेग्रीगेट करते हैं ताकि हमको वही कलर यूज़ करने को मिले, हम फिर से कलर नहीं करते. बाद में वो प्लास्टिक को काटा जाता है नॉर्मल पेयर ऑफ सीजर से इनटू लंबी स्ट्रिप्स में. वो स्ट्रिप्स को हम चरखे पे रोल करते हैं और फिर उसको हैंडलूम पे उसका कपड़ा तैयार होता है. एक बार कपड़ा तैयार हुआ तो डिज़ाइन टीम उस पर काम करके उसके प्रोडक्ट्स बनाती है जो नॉर्मल मार्केट में बेचते हैं. पहिल्यांदाच आम्ही बघितलंय हे टाकाऊपासून टिकाऊ आहे. हमारे पास प्रोडक्ट्स का जो रेंज है वो टोट्स है, हैंड बैग्स है, ऑफिस एक्सेसरीज है, होम डेकोर है, ये सारे प्रोडक्ट्स बनते हैं. प्रोडक्ट का रेंज हमारा 200 से लेके 3-3.5 हज़ार रुपये तक के रेंज में है. 10-12 बुटीक्स है जिसमें हैंडमेड और हैंड क्राफ्टेड प्रोडक्ट्स है. म्हणजे आता मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे मी खर्च करू शकते किंवा त्याला चांगल्या शाळेत घालू शकते. मी महिला बचत गटाला सांगू इच्छिते की तुम्ही हे काम करावं, की हे चांगलं काम आहे. हा की आपण व्यवसाय जिथं आपण वस्तू घेतो ना, आर्थिकदृष्ट्या त्याच्यापासून व्यवहार्य टिकाऊ वस्तू आहे. तयार होते. याच्यात फायदा पण होईल आणि पैसा पण भेटेल त्यांना. लहान पोरांना पण सांगायला पाहिजे शाळेतल्या मुलांनी की ट्रिप झाली इथे आणायला पाहिजे ट्रिप त्यांनी. आम्ही स्वतः हा व्यवसाय उभा करून यातून नफा कमवत आहोत. आम्हाला कुठूनच बाहेरून पैसे उभे करावे लागले नाहीत. यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, त्या म्हणजे जनजागृती आणि विक्रीसाठीचं मार्केट. आता आमच्या ओळखीत 12 दुकानं आहेत जिथून आम्ही या वस्तू विकतो आणि नफा कमवतो.